अध्यक्ष स्थान बाबू नाना ज्येष्ठ नेते वरिष्ठ नागरिक यांनी स्वीकारावं यांना मी विनंती करतो. नाना या इकडे या. आता जे नवनाथनं अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला माझं वतीने अनुमोदन देतो. या गावसभेचं प्रास्ताविक मांडतील सन्माननीय कविराज भांगरे. हो अण्णा इकडे या ना बसायचं. या ना अहो या ना. इकडे या सगळे. हो तसंच भाऊ अहो इकडे येऊन बसा. फक्त 10 नाही इकडे येऊन बसा सगळे. 15 मिनिटाचा प्रश्न मोजून 10-15 मिनिटाचा प्रश्न आहे. जास्त वेळ नाही. सगळे इकडे येऊन बसा. आजच्या आपल्या गावसभेचे अध्यक्ष आपल्या गावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व बाबू नाना, या गावसभेसाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच प्रवीण भांगरे, त्याचप्रमाणे उपसरपंच अर्चनाताई, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन माणिक भांगरे, आमचं सर्व संचालक मंडळ, त्याचप्रमाणे विठ्ठल ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, गावचे पोलीस पाटील चंद्रभाऊ भांगरे आणि विशेष करून सर्व तरुण वर्ग आणि महिला भगिनी, ही गावसभा जी आहे ही खऱ्या अर्थानं आज आपल्याला घेण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. निमंत्रित करण्याचं कारण जे काय आहे ते पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना मी समजून सांगणार आहे. ही सभा आपल्याला घेण्याची वेळ काय आहे, परंतु भविष्य काळामध्ये गावात म्हणा किंवा तालुक्यात म्हणा, राज्यात म्हणा, देशात म्हणा, राजकारण समाजकारण करीत असताना कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत असा प्रकार निश्चितच घडू नये. आणि गेल्या 4-2 दिवसापूर्वी अकोले तालुक्यामध्ये असाच काहीतरी निंदनीय प्रकार आपल्या गावच्या नेतृत्वाच्या बाबतीत केला गेला आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी ही गावसभा लावलेली. मित्रांनो, अतिशय सविस्तरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, संपूर्ण अकोले तालुक्याला आणि महाराष्ट्राला सुद्धा ही गोष्ट निश्चितपणे कळली पाहिजे की मनोरपूर गावावर ही गावसभा घेण्याची वेळ काय. अकोले तालुक्यामध्ये राजकारण समाजकारणामध्ये जो काही मीडिया कार्यरत आहे, जो काही सोशल मीडिया कार्यरत आहे, त्या मीडियाच्या माध्यमातून अनेक पत्रकार बांधव जनतेचं प्रबोधन करण्याचं काम करत आहे. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचा अधिकार निश्चितपणे आहे, परंतु गेल्या 5-7 दिवसापूर्वी या तालुक्यातल्या 1-2 MS टाइम्स मराठी हा मीडिया असत, या मीडियानं या तालुक्याचे भाग्यविधाते आपण ज्यांना म्हणतो ते राज्याचे मंत्री राहिलेले आदरणीय पिचड साहेब आणि तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड हे सध्या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये कार्यरत आहे. या तालुक्यातल्या MS टाइम्स मीडियानं कुठल्याही प्रकारची माहिती न घेता, कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नसताना आपल्याला कोणाच्याही राजकीय वैयक्तिक जीवनाविषयी जेव्हा एखादी बातमी प्रसारित करायची असेल, कमीत कमी त्या गोष्टीची आपण व्यवस्थित शहानिशा करून ती बातमी प्रसिद्ध केली पाहिजे. हे सर्वसामान्य माणसाला पटणारी गोष्ट आहे. आणि हे न करता या देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्या निवडणुका पार पडत असताना अहमदनगर उत्तर नगर जिल्हा लोकसभा मतदारसंघात सध्या अकोले तालुक्याचे जे आता सध्याचे जे आमदार आहेत किरणजी लांबे, हे त्यांचा पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचा पक्ष हा महायुतीमध्ये काम करतो. म्हणजे तो आता भारतीय जनता पक्षाबरोबर काम करणारा पक्ष आहे. आणि ज्यावेळेस राज्यामध्ये एखादं सरकार एकत्रित काम करीत असतं त्यावेळेस त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीची त्या सरकारमध्ये असताना त्या सरकाराबरोबर राहून त्या महायुतीच्या उमेदवाराचं काम करणं हे त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं. परंतु अकोले तालुक्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येक गावागावामध्ये एकच चर्चा रंगली, ती म्हणजे डॉक्टर किरण लांबटेच्या कार्यकर्त्यांनी कुठेही महायुतीचा धर्म पाळला नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत होती. आणि ही प्रतिक्रिया उमटत असताना ही प्रतिक्रिया काय वैभव पिचडांनी किंवा मधुकर पिचडांनी व्यक्त केली नव्हती. ही प्रतिक्रिया जी होती ती सर्वसामान्य माणूस सांगत होता. प्रत्येक गावागावामध्ये
जिथं जिथं विद्यमान आमदारांचे कार्यकर्ते आहेत ते विरोधात काम करतायत अशा प्रकारची प्रचंड चर्चा तालुक्यामध्ये चालू होती. आणि ही चर्चा चालू असताना ही चर्चा कुठंतरी ट्रान्सफर करायची, ही चर्चा कुठंतरी वेगळ्या दिशेला न्यायची, ही चर्चा थांबवायची आणि पिचड कुटुंबियांची बदनामी कशी करायची ह्या हेतून या तालुक्यातल्या MS टाइम्स मराठी जो गणेश आवारी म्हणून त्या याचे जे पत्रकार आहेत त्यांनी पिचडांची कुठली अधिकृत माहिती न घेता त्यांच्या कार्यालयातून कुठलंही पत्रक प्रसिद्ध न होता किंवा एखाद्या जबाबदार कार्यकर्त्याने त्यांना कुठली माहिती दिलेली नसताना त्यांनी पिचड पक्ष बदल करणार अशा प्रकारची बातमी प्रसारमाध्यमांना त्या ठिकाणी प्रसारित केली. ही बातमी प्रसारित झाल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून वैभवराव पिचडांनी त्यांच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा लावला. गावागावातील जे 4-10 प्रमुख कार्यकर्ते आहेत हे जवळजवळ 300-400 कार्यकर्ते त्या दिवशी उपस्थित होते आणि त्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मेळावा लावल्यानंतर त्यांना हे जाहीर सांगावं लागलं की मी कुठल्याही प्रकारचं कोणाच्याही संपर्कात गेलेलो नाही, मी कोणालाही भेटलेलो नाही, मी आहे त्या पक्षामध्ये काम करणार. ही प्राथमिकताच आहे या सगळ्या गोष्टीची. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती की अकोले तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे फाउंडर मेंबर हे सीताराम बांगरे आहेत. या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम असं, रुजवण्याचं काम असं हे त्यांनी केलेलं. आजही काही जरी असलं तर आम्ही त्या पक्षामध्ये गेल्यानंतर आम्ही सगळे नवीनच आहोत. सीतारामदादांपेक्षा अनेक ज्येष्ठ लोक आहेत त्या पक्षामध्ये, परंतु जे ज्येष्ठत्वाचं जे स्थान आहे ते त्यांनाच आहे आणि हा तो त्या पक्षाचा नियम आहे. या अनुषंगानं त्या पक्षाची भूमिका म्हणून किंवा त्या पक्षाच्या प्रतिनिधीची भूमिका स्पष्ट करायची या उद्देशाने सीताराम बांगरेंनी त्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद घेत असताना त्यांच्या बोलण्यातून कोगाने का म्हणा परंतु या तालुक्यातला मीडिया बावळट आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया घेतली. साहजिक आहे एखाद्या पक्षाच्या नेतृत्वाला विनाकारण बदनाम करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा त्या पक्षाचा कार्यकर्ता तेवढ्याच क्वेश्चन त्या गोष्टीचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. ती ॲक्शनला रिॲक्शन होती, ती ॲक्शनला झालेली रिॲक्शन होती आणि म्हणून सीताराम बांगरे त्या दिवशी या पद्धतीने बोलले. ते ह्या पद्धतीनं बोलल्यानंतर थोडंसं तिळवळ निघून गेल्यानंतर ती त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून थोडंफार चुकलं आहे कारण आपण बावळट म्हणत असताना बाकीच्यांचा सुद्धा समावेश त्याच्यात झाला. त्यांना काही विशिष्ट पत्रकारांना बोलायचं होतं परंतु वाघाने ते बोलून गेले. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन स्वतः त्यांनी संपूर्ण मीडियावाल्यांची माफी मागितली, जाहीर माफी मागितली. आता हा सगळा प्रकार झालेला असताना या MS टाइम्स मराठीवाला गणेश आवारी म्हणून जो काही पत्रकार आहे त्या पत्रकाराने पुन्हा एकदा त्याच्या पत्रकारितेच्या माध्यमातून तेव्हा सीताराम बांगरे हे हप्तेखोर आहेत, बेताल आहेत अशा प्रकारची नको ती वक्तव्य त्याच्या मीडियावर त्याने प्रसारित केली. आणि ही वक्तव्य जेव्हा त्यांनी प्रसारित केली तर ते सोशल मीडियाला आल्यानंतर आम्ही बघितलं की त्यानं जेव्हा ते सोशल मीडियाला टाकलं त्याच्या प्रिंटच्या विरोधातच अनेक कमेंट्स आहेत. फार तर फार 1-2 कमेंट्सने त्याला लाईक केलं जे विरोधक असतील की, परंतु संपूर्ण तालुक्याला माहिती, संपूर्ण जिल्ह्याला माहिती की गेली 40-45 वर्ष आपल्या गावचं हे नेतृत्व तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये काम करीत असताना आत्तापर्यंत गावच्या बाबतीत सगळ्यांना अनुभव आहे. आज सकाळी जरी समजा एका दिवशी भांडण झालं संध्याकाळी त्याचा प्रसंग आला तर त्याच्या प्रसंगामध्ये 100% जाऊन जाणार आहे असा स्वभाव सीतारामदादांचा आहे. ठीक आहे, ते आज बोलतील पण उद्या विसरून जातील. असं एक आपल्या एक गावचा आधारस्तंभ म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि मग उठसूट कुणीतरी उठायचं आणि आपल्या गावच्या नेतृत्वाची बदनामी करायची हे काही गावच्या दृष्टीने हितावं नाही. हे उद्या त्यांच्या बाबतीत झालं तर अनेक पक्षांमध्ये काम करणारे आपले अनेक कार्यकर्ते हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतो आणि म्हणून वारंवार या अशा घटना घडू नये यासाठी या पत्रकारांनी सीताराम बांगरेंना जो हप्तेखोर म्हटलंय आमची गावसभेच्या वतीनं त्यांना जाहीर आव्हान आहे. सीताराम बांगरेंनी जर पुढे हप्ते घेतले असतील तर ते तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुम्ही सिद्ध केला तर आमचं संपूर्ण गाव तुमची माफी मागेल, अन्यथा आमच्या गावची माफी तुम्ही मागितली नाही तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला आमच्या गावची माफी मागावं लागेल असं आव्हान त्या पत्रकाराला मी या ठिकाणी आमच्या सर्व गावसभेच्या वतीनं करतो. मित्रांनो, राजकारण समाजकारण करीत असताना या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, कारखान्याचे प्रश्न असतील, दूध संघाचे प्रश्न असतील, असे अनेक सामाजिक प्रश्न तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. या विषयांचं दुर्लक्ष करायचं आणि कुठंतरी व्यक्तिगत कोणाला तरी बदनाम करून स्वतःची प्रॉपर्टी वाढून घ्यायची अशा प्रकारचे उद्योग काही पत्रकार लोक या तालुक्यामध्ये करत आहेत. म्हणून पुन्हा एकदा
सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या गावसभेच्या वतीनं या विक्षिप्त पत्रकाराचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी आमच्या मनोहरपूर गावच्या अस्मितेला धक्का लावण्याचं काम केलंय तेव्हा त्यांनी या गावची माफी मागावी अशी सर्व गावाच्या वतीनं जाहीर त्याला मी आव्हान देतो आणि थांबतो. धन्यवाद. आत्ताच आपले आदरणीय रविराज भांगरे यांनी जे विश्लेषण केलं या गोष्टीचं अतिशय सत्य असं त्यांनी तुमच्या समोर दाखवलं. तसं तर सर्वांनाच माहिती आहे, आदरणीय सीताराम बाबांच्या बाबतीमध्ये आपल्या गावातले सर्व ज्येष्ठ लोक असतील, लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण त्यांचा बाबा म्हणून आदर करतात. आदर करण्याचं कारणही सगळ्या गावाला माहिती आहे, गावालाच नव्हे तालुक्याला माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. बाबांचं नेहमीचं वक्तव्य कसं असतं, बाबा नेहमी इतरांशी वागताना कसे वागतात. बाबांनी आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये जे 50 वर्ष राजकीय कारकीर्द बाबांची आहे, या राजकीय कारकिर्दीमध्ये कसे वागले हे सगळे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कालचं कुणीतरी उठायचं, अरे आपला अनुभव किती, आपण बोलतो कोणाबद्दल. बाबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे असभ्य वक्तव्य केलेलं आहे, हे असभ्य वक्तव्य अतिशय चुकीचं आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सुरुवातीपासून बाबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कधीच कुणावरती बाबा घसरले नाहीत, कधीच बाबांकडनं अपशब्द गेलेले नाहीत. कुणीही बाबांना आत्तापर्यंत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा शिंतोडा उडवलेला नाही. राहिला हप्तेखोरीचा प्रश्न, हप्तेखोरी जर असती तर आज बाबांची किती मोठी बिल्डिंग असती. अरे बंगला बांधला, 17 लाख रुपये कर्ज आहे अजून या माणसावरती. 1 गुंठा यांची जागा कुठे वाढलेली नाही आहे ना, कुठे मनोहरपूरच्या बाहेर कुठं जरी प्रॉपर्टी आहे असेल तर दाखवा ती. बाबा अजूनही या वयामध्ये, त्यांचं आता फिरण्याचं वय नाही, या वयामध्ये ते छोट्याशा टूर गाडीवरती अजूनही त्याच गाडीवरती 4 चाकी गाड्या लोकांना आल्यात. 2-2, 4-4 वर्षामध्ये 4 चाकी गाड्या आल्यात. त्या कुठून आल्या? सर्वसामान्य जनतेला हे सगळं दिसतंय, परंतु हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करायचा, विनाकारण कुणाच्या तरी सुपाऱ्या घ्यायच्या आणि बाबांवरती आरोप करायचे, आक्षेप घ्यायचे, या सगळ्या गोष्टी निंदनीय आहेत. बाबांच्या बाबतीमध्ये मनोहरपूर गाव कधीच ही गोष्ट सहन करणार नाही. आम्हाला तुमच्या राजकारणाशी अजिबात देणं घेणं नाही. कोणकोणत्या पक्षाचं आहे, कोणकोणत्या पक्षाचं समर्थन करेल याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. परंतु वैयक्तिक बाबांना मी लहानपणापासून पाहत आलो, बाबांकडनं कोणत्याच प्रकारची चूक झाली नाही, बाबांनी कोणत्याच प्रकारचे हप्ते घेतलेले नाही. घेतले असतील तर एखाद्याने ते सिद्ध करावं, ते सिद्ध करावं, आम्ही त्याची माफी मागू. बाबांनी हप्ते घेतले असतील ते त्यांनी सिद्ध करावं, आम्ही त्याची माफी मागू. अध्यक्ष बाबूनाना भांगरे, मनोहरपूरचे संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण संस्थेचे पदाधिकारी, आज आपण जो निषेध गावसभा आयोजित केलेली आहे, ते गणेश आवारी हा MS मराठीचा जो पत्रकार आहे, तो सीताराम भांगरे यांच्याबद्दल जे अवमानकारक शब्द वापरले त्याचा हा निषेध करण्यासाठी आम्ही ही गावसभा आयोजित केलेली आहे. तरी माझी एक विनंती आहे का 2-3 महिन्यापूर्वी जे अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये जे काय प्रकरण उघडकीस आलं होतं, त्या 2-3 कर्मचाऱ्यांच्या ज्या रिटायर केलं त्यांची चौकशी करावी, त्यासाठी आपण ह्या सभेने त्या चौकशीची मागणी करीत असून त्यावेळेला हे पत्रकार पुढे गेले काय आणि याची चौकशी लागेल होती, तरी ती चौकशी का थांबवली अशी मी आमच्या ह्या गावसभेच्या वतीने मी त्या पत्रकार बंधूंना विनंती करतो आणि ती चौकशी झालीच पाहिजे. तसेच आमच्या गावचं जे हे नेतृत्व आहे ते आजपर्यंत आम्ही 40-45 वर्षापासून एकत्र राहत असून आम्ही बी आजपर्यंत त्या पक्षात नव्हतो, तरी आम्ही एकमेकाचे विरोधक असताना सुद्धा असे प्रकार आमच्या गावात कधीही घडले नाही. आणि आज या पत्रकार मित्रांनी ही जी उलटसुलट प्रतिक्रिया या बाबांच्या बाबतीत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं कारस्थान केलेलं आहे, त्याचा आम्ही संपूर्ण संस्थांच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने, देवस्थान ट्रस्टच्या वतीने, दूध डेअरी ही संपूर्ण दूध डेअऱ्यांच्या वतीने समजे गाव आज त्याचा निषेध करीत आहे. आणि याच्याबद्दल गणेश आवारीने या संपूर्ण गावाची माफी मागावी, नाहीतर आमचं गाव येत्या 1-2 दिवसात रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही, ही मी त्यांना
नम्रपणाची विनंती करतो आणि त्यांनी त्या बाबतीत खुलासा करून बाबांची माफी मागावी, गावची माफी मागावी अशी मी आमच्या गावातर्फे एकमुखी मागणी करतो. सीताराम बांगरेंची पत्नी कोण पत्रकार आहे, त्यांनी माझ्या पतीवर असा आरोप केलाय का हप्ते घेतात. मग दाखवून द्यावा त्यांनी किती हप्ते घेतले, किती प्रॉपर्टी जमा केली. आज 45 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. तेव्हा त्यांनी इथं माझ्या मनोरपूर गावात यावं आणि बघावं. आम्ही शेती करणारी माणसं आहे. माझे लेक सून शेती करत्या, घाम गाळत्या. तुम्हाला लय वाटत असेल माझी प्रॉपर्टी जादा आहे, तुम्ही बघावं. तुमची जर जादा असली. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांची जी चौकशी लावली होती ती का थांबली याचा पण आम्हाला खुलासा करून पाहिजे. याच्या आधी कधीच असं पाहिलं नाही आम्ही. सीतारामबाच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही एक कारवाई केली ना हे एकदम चुकीची आहे, हे माझं म्हणणं आहे. सर्व सखोल माहिती या ठिकाणी दिली. या गावसभेला सर्वजण उपस्थित झालात. आपल्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. त्यानंतर भविष्यात असे काही प्रकार होऊ नये यासाठी आपलं गाव नेहमीच एकत्र असेल असं जनतेला दिसतंय. कारण आपण चुकीच्या गोष्टींचं कधीच समर्थन करत नाही. कुणावर अन्याय होणार नाही. अन्याय आम्ही कुणावरती करत नाही आणि आम्ही कुणाचा अन्याय कुणी आमच्यावरती अन्याय करत असेल तर ते पण आम्ही सहन करत नाही. हे या निमित्ताने आपण सर्वांनी दाखवून दिलं. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी मांडल्यात. खरोखर प्रत्येकाला हे माहिती आहे की आतापर्यंत कारखान्याची जी चौकशी लागली होती, 3 जे उच्च पदस्थ अधिकारी होते त्यांची जी चौकशी लागली होती, ही चौकशी अचानक थांबली का? ही चौकशी थांबल्यानंतर तुमची प्रॉपर्टी वाढते कशी, हा एक अभ्यासाचा मुद्दा आहे. यानंतर आता जेव्हा शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतात, आता तर शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न आहे सगळ्याच बाबतीमध्ये. बाजारभाव असतील, कांदा असेल किंवा कुठले पिकं असतील याचे बाजारभाव असतील, अवकाळी पाऊस असेल, या कोणत्याच प्रश्नावरती मीडिया न बोलता फक्त एखाद्याला टार्गेट करणं. मग तुम्ही नेमकं फक्त यांना टार्गेट करण्यासाठी आपली राजकीय पोळी भाजायची आहे म्हणून करताय की आपला स्वतःचा TRP वाढायचा म्हणून करताय? नेमकं तुम्ही तुमचं वर्चस्व वाढवण्यासाठी, तुमचं नावलौकिक वाढवण्यासाठी एखाद्याला सुळावर देत असाल तर ही गोष्ट 100% निंदनीय आहे. या गोष्टीचा आपण सर्वांनी जाहीर निषेध केलेलाच आहे. पुन्हा एकदा मी या पत्रकारांना अशी विनंती करतो की तुम्ही आमच्या गावची माफी मागावी. MS टाइम्स मराठी वृत्तवाहिनीचा MS टाइम्स मराठी वृत्तवाहिनीचा MS टाइम्स मराठी वृत्तवाहिनीचा